कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य सर, मी पटापट आवरून घेते, आपल्याला गणपतीची तयारी करायची आहे। आदित्य सर, अहो तुमच्याशी बोलते मी, एवढा कसला विचार करताय? प्रीतमचाच विचार करत होतो। अरे मी आहे ना, प्रीतमला लहानपणापासून ओळखतो। मला एक्झॅक्टली माहिती आहे तो काय आहे, कसा आहे। आज जे काही तो वागलाय ना, त्यावरून असं वाटतच नाहीये की हा प्रीतम आहे। इतका बदल कसं काय घडू शकतो यार त्याच्यात? प्रेम, प्रेम वय आदित्य सर, प्रेम। प्रीतम सर पिरमात आहेत, आणि जेव्हा माणूस पिरमात असतो ना, तेव्हा तो वेगळाच असतो। एवढा बदल, एवढा ड्रास्टिक बदल? सर, त्यासाठी प्रेम करावं लागतं। प्रेम ही गोष्ट ना समजावून सांगायची नसते, ती अनुभवायची असते। जिभेला गोड लागलं तर ते किती गोड लागलं हे आपल्याला सांगता येतं। अन वाऱ्याची झुळूक अंगावरनं गेली तर आपल्या मनाला किती बरं वाटलं हे सांगता येतं। तसंच असतं प्रेम। प्रेम ही गोष्ट शब्दात नाही सांगता येत, त्याचा अनुभव घ्यायचा असतो। हे बघ, तू जे बोलतेय ते मला पटतंय, पण मी म्हणतो काहीतरी डेफिनेशन असेल ना प्रेमाची। जसं आम्ही ऑफिसमध्ये काही कळत नसेल तर एक्सप्लेन करतो, प्रेझेंटेशन्स देतो, तसंच इथे वेगळं असतं सर। प्रेम ही गोष्ट समजावून सांगायची नसते, ती समजून घ्यायची असते। अवघड दिसते सर। प्रेम जितकं अवघड तितकं सोपं, जितकं उथळ तितकंच खोल, जितकं फिकट तितकंच गडद। पण हे होतं कसं? बस होतं म्हणजे कधी कधी कुणाला कळत बी नाही की त्यांना प्रेम झालंय म्हणून। ते ओळखायचं कसं? आपण नसतं ओळखायचं, प्रेम आपल्याला ओळखतं, तेच आपल्याला शोधून काढतं आणि वरडून सांगतं की तुम्ही प्रेमात आहात म्हणून। आणि तरी आपल्याला कळत नाही। तुम्हाला कळलं काय? हेच की प्रीतम सरांमध्ये त्यांच्या प्रेमामुळे झालेले बदल कळलं। प्रेम हे असंच असतं, ज्या माणसांवर आपण प्रेम करतो त्याला सांगायची गरजच लागत नाही की आपण त्यांच्यावर प्रेम करतोय। त्याच्याकडनं कुठलीच अपेक्षा ठेवत नाही प्रेम। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।